आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा धोका काय असतो माहितीये? रिकामेपणा. रिकामं मन म्हणजे बागेतलं एखादं दुर्लक्षित झाडच. जसं पाणी नसेल, काळजी नसेल तर त्याच्यावर किडे पडतात, ते सुकतं, आजूबाजूला तण माजतं आणि शेवटी ती बाग उद्ध्वस्त होते. तसंच आपल्या मनाचं आहे. आपण गृहिणी आहोत, आपल्यावर भरपूर जबाबदाऱ्या आहेत, पण जबाबदाऱ्या संपल्यात, मुलं थोडी मोठी झाली की रिकामेपणा खायला लागतो. आणि हा रिकामेपणा खूप वेळेला नैराश्य, नकारात्मक विचार आणि स्वतःबद्दल असमाधान इथपर्यंत घेऊन जातो. म्हणूनच आजच्या गप्पांमध्ये आपण का व्यस्त राहायला पाहिजे, त्यातून काय फायदा होतो आणि व्यस्त राहण्याचे कोणकोणते मार्ग आपल्या हाताशी आहेत याच्याविषयी मी बोलणार आहे. लक्षात ठेवा, आपण सुवर्णमयी परिवाराचा भाग आहोत. म्हणजेच ह्या फक्त गप्पा नाहीयेत, तर आपला सगळ्यांचा एकत्रित असा प्रवास आहे. व्यस्त म्हणजे बिझी राहण्याचे पुष्कळ फायदे आहेत. त्यातला पहिला फायदा सांगायचा म्हणजे आपलं मन शांत राहतं. आपल्या मनाला किंवा हाताला काही ना काही काम असलं ना की थोडंसं एक वळण लागतं त्याला. आपल्याकडे म्हण आहे ना, रिकामं मन सैतानाचं घर. रिकाम्या मनामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा मोठा बाऊ केला जातो. त्या गोष्टी आपल्या डोक्यावर बसतात. पण तेच जेव्हा आपलं मन किंवा हात कामामध्ये गुंतलेले असतात ना, तेव्हा त्रासदायक विचार दूर होतात आणि मनामध्ये पॉझिटिव्हिटी वाढीला लागते. दुसरी गोष्ट होते ती म्हणजे आपला आत्मविश्वास वाढतो. आपण पूर्ण केलेलं प्रत्येक काम म्हणजे आपल्या मनातला एक छोटासा विजय असतो. मग तो नवा पदार्थ शिकणं असू दे, एखादा ड्रेस शिवणं असू दे, एखादं नवीन ॲप वापरायला शिकणं असू दे, किंवा फक्त अगदी रोज ठरलेल्या वेळी आपलं काम आवरून आपल्या दुसऱ्या एखाद्या छंदासाठी वेळ काढणं असू दे. ह्यातून तिसरी गोष्ट होते ती म्हणजे आपल्या घरातलं वातावरण बदलतं. आपण बिझी असू तर आपण स्वतःसाठी काहीतरी करतोय ह्याचं सुद्धा आपल्याला समाधान राहतं आणि त्यातून आपल्या घरच्या वातावरणावर नक्कीच एक पॉझिटिव्ह परिणाम होतो. आपलं हसणं, मोकळेपणी बोलणं आणि पॉझिटिव्ह वागणं सगळ्या घरावर एक पॉझिटिव्हिटी आणतं. चौथी गोष्ट होते ती म्हणजे आपला आत्मसन्मान जपला जातो. मी काही करत नाही असं वाटणं ही गृहिणीची सगळ्यात मोठी वेदना असते. पण जेव्हा आपण स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवून घेतो तेव्हा मी सुद्धा काहीतरी करतीये, समाजाच्या किंवा माझ्या घराच्या का होईना उपयोगी पडतीये, माझ्या वेळेचा सदुपयोग करतीये, ह्याच्यामुळे आपल्यालाच खूप छान वाटतं. हे झाले काही ना काही कामामध्ये बिझी राहण्याचे फायदे. तर आता तुम्ही म्हणाल की बिझी राहण्यासाठी करायचं काय? इथं मी काही प्रॅक्टिकल मार्ग सुचवणार आहे. सगळ्यात आधी म्हणजे आपल्याला प्रत्येकीला कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो. शिवणकाम, विणकाम, भरतकाम ह्या तर झाल्या पारंपरिक गोष्टी, पण अगदी नवीन गोष्टींमध्ये सुद्धा व्हिडिओ एडिटिंग वगैरे इतर खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. अगदी स्वतःचा छंद म्हणून का होईना यूट्यूब चॅनल सुरू केलात ना तर त्यानिमित्ताने तुम्ही कितीतरी नवीन स्किल्स शिकाल जे आजच्या जगात उपयोगी आहेतच, आणि त्या स्किल्समुळे आपण आपल्या मुलांसोबत सुद्धा जास्त चांगल्या पद्धतीने संवाद साधू शकतो, त्यांच्या जगामध्ये रमू शकतो. त्यामुळे काही ना काही नवीन शिकायचं असेल तर त्यासाठी ऑनलाईन कोर्सेस, यूट्यूब व्हिडिओज, फ्री वर्कशॉप्स असे बरेच मार्ग अवेलेबल आहेत. उदाहरणच द्यायचं झालं ना तर माझी एक मैत्रीण होती. तिला नेहमी इंग्रजी शिकायची फार हौस होती. म्हणजे इंग्लिश तिला लिहिता वाचता तरी येत होतं, पण तिला बोलायला शिकायचं होतं. तर सुरुवात तिने फक्त रोज 15 मिनिटे इंग्लिश पॉडकास्ट ऐकण्यापासून केली. 6 महिन्यानंतर तिच्या लक्षात आलं की आपल्याला काही थोडी वाक्य का होईना इंग्लिशमध्ये सलग बोलता येतात. आणि त्यानंतर इंग्लिश स्पीकिंगचे पुष्कळ ॲप्स असतात, त्याच्यापैकी तिने काही इन्स्टॉल केले आणि त्याच्यावर प्रॅक्टिस केल्यामुळे काही दिवसांनंतर तिलाच खूप फ्रेश वाटायला लागलं. कारण जरी आपल्या डेली लाईफमध्ये आपण इंग्लिश जास्त बोलत नसलो तरी सुद्धा त्या ॲपवर प्रॅक्टिस केल्यामुळे तिला फार आत्मविश्वास वाटायला लागला. आणि आपल्याला खूप दिवसापासून जी गोष्ट शिकायची होती ती आता आपल्याला शिकायला मिळतेय. ह्या गोष्टीमुळेच ती दिवसभर आपलं घरातलं काम सुद्धा अगदी आनंदात करायची आणि खुश राहायची. व्यस्त राहण्यासाठी दुसरा एक मार्ग आहे तो म्हणजे आपल्या आरोग्य आणि फिटनेसकडे लक्ष द्यायचं. घरातल्या कामाव्यतिरिक्त जो काही थोडा वेळ आपल्याला फ्री मिळतो त्यामध्ये 1-1.5 तास आरामात आपण स्वतःसाठी देऊ शकतो. अगदी गार्डनमध्ये चालायला जाणं, योगा करणं, त्याच्यासाठी तुम्ही पाहिजे तर क्लासेस लावू शकता. झुंबाचे क्लासेस असतात, किंवा अगदी घरच्या घरी तुम्हाला वाटत असेल, आवडत असेल तर डान्स सुद्धा करू शकता.
दिवसाला काही ना काही शरीराची हालचाल झाली ना की त्यामुळे आपलं मन फ्रेश आणि उत्साही राहायला खूप मदत होते. शिवाय चालण्यासाठी, योगा क्लाससाठी, झुंबा क्लाससाठी किंवा अगदी डान्स क्लाससाठी सुद्धा तुम्हाला काही मैत्रिणी मिळतात आणि त्यामुळे तुमचं सोशल लाईफ सुद्धा समृद्ध होतं. तिसरा मार्ग आहे काहीतरी क्रिएटिव्ह करा. शिवणकाम, पेंटिंग, गार्डनिंग, लेखन, फोटोग्राफी ह्याच्यापैकी जे तुम्हाला आवडत असेल ना ते तुम्ही करू शकता. आजकाल अशा बऱ्याच क्रिएटिव्ह गोष्टींसाठी ॲप अवेलेबल आहेत. त्या ॲप्सवरून तुम्हाला शिकता सुद्धा येतं आणि त्याच्यावर तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी दाखवू सुद्धा शकता. ह्या छंदांनी आपलं नुसतं मन भरत नाही तर कधी कधी त्यातून आपल्याला काही आर्थिक संधी सुद्धा मिळू शकतात. मला अशा बऱ्याच गृहिणी माहिती आहेत ज्यांनी त्यांच्या व्यवसायाची सुरुवात फक्त एक छंद किंवा रिकाम्या वेळेचा सदुपयोग म्हणून केली होती आणि आता त्यांचा बिझनेस कुठल्या कुठे जाऊन पोहोचलाय. पड़ोसन के घर त्यांचा बिझनेस कुठल्या कुठे जाऊन पोहोचलाय. इव्हन यूट्यूब चॅनल्स सुद्धा कितीतरी असे आहेत की जे सुरुवात करताना त्यांनी छंद म्हणून केले होते. रिकाम्या वेळेत काहीतरी करायचं, आवड आहे म्हणून सुरू केले होते आणि त्यानंतर ते पुष्कळ वाढले आणि त्यांना त्यातून पुष्कळ आर्थिक फायदा झाला. चौथा मार्ग आहे आपले रिलेशनशिप्स बनवा. आता रिलेशनशिप्स बनवायच्या म्हणजे फोनवर फक्त मैत्रिणींशी गप्पा मारायच्या किंवा नातेवाईकांशी फोनवर बोलत राहायचं असं नाही. तर आपल्या आजूबाजूला कितीतरी असे सोशल सर्व्हिस ग्रुप्स असतात, हौशी मंडळं असतात, वाचन संघ असतात. त्यांच्यापैकी आपल्या इंटरेस्टनुसार आपण कुणालाही जॉईन करू शकतो. ह्याने काय होतं, बाहेरचं जग आपल्या बघण्यात येतं आणि त्याच्यामुळे आपण एका मोठ्या पिक्चरचा भाग आहोत हे लक्षात येतं. कारण घरामध्ये असतो ना तेव्हा आपल्यासाठी आपलं घर म्हणजेच आपलं जग असतं आणि त्याच्या बाहेरचा विचार आपल्या कधीच मनात येत नाही. आपण तिथल्याच प्रॉब्लेम्समध्ये अडकून पडतो. जेव्हा आपण बाहेर जातो, बाहेरचं जग बघतो तेव्हा लक्षात येतं की जगामध्ये कितीतरी मोठे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्या मानाने आपल्या घरातले प्रॉब्लेम्स काहीच नाही आहेत. पाचवा मार्ग आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये शिस्त पाळायची. म्हणजे काय तर सकाळी उठल्यावर अमुक एका ठराविक वेळेमध्ये मी माझं घरातलं काम आवरणार आणि जो काही माझ्याकडे फ्री टाईम आहे त्याच्यामध्ये मला आवडणाऱ्या ह्या 2-3 गोष्टी करणार. हे असं स्वतःला शिस्त लावून घेणं. आता त्या रिकाम्या वेळेमध्ये अगदी तुम्ही कपाट जरी लावलं, घरातला एखादा कोपरा व्यवस्थित केला तरीही हरकत नाही. कारण ह्या गोष्टींनी सुद्धा आपल्याला स्वतःला पण खूप बरं वाटतं आणि घर छान राहतं ते वेगळंच. पण मग हे असे छोटे छोटे टास्क असतात जे पूर्ण केले ना की आपल्याला खूप फ्रेश वाटायला लागतं की मी घरच्या कामाव्यतिरिक्त अजूनही काहीतरी आज कंप्लीट केलं. सहावा मार्ग आहे स्वतःचं छोटंसं का होईना काहीतरी काम सुरू करा. म्हणजे घरगुती पदार्थ विकणं, एखादं छोटं बुटीक, अगदी घरगुती का होईना. घरातून कपडे शिवायला सुरुवात करा, घरातून ट्युशन्स घ्यायला सुरुवात करू शकता किंवा यूट्यूब चॅनल सुद्धा. ह्याचं कारण असं की काम कितीही छोटंसं असू दे, तुम्ही घरातून करत असू दे, पण त्यातून मिळणारा जो आत्मसन्मान असतो ना त्याची किंमत आपल्याला पैशामध्ये करता येत नाही. त्यातून तुम्हाला जो आत्मविश्वास मिळतो त्याची तोड जगात कशालाच नाही. सातवी गोष्ट, रिकाम्या वेळेमध्ये आपण स्वतःची काळजी घेऊ शकतो. स्वतःची काळजी म्हणजे फक्त फेशियल वगैरे असं वरवरची काळजी नाही, तर आपल्या मनाची पण काळजी घेऊ शकता. वाचनामुळे माणसाचं मन खूप समृद्ध होतं, हे तुम्ही पण पुष्कळ वेळा ऐकलं असेल. त्यामुळे थोडा वेळ वाचन, ध्यान ह्या गोष्टींनी आपण आपल्या मनाची काळजी घेऊ शकतो. आणि त्या व्यतिरिक्त स्किन केअर, हेअर केअर हे सगळं तर आहेच. आपण आपल्या स्वतःसाठी थोडा वेळ दिला ना की उरलेलं जग आपोआप सुरळीत चालतं. एक असाच किस्सा माझ्या ऐकण्यात आला होता. एका महिलेने तिच्या सोसायटीतल्या रिकाम्या टेरेसवर बाग सुरू केली. आधी सगळ्यांनीच म्हटलं ह्याचा उपयोग काय, शहरामध्ये तू काय कुंड्यांमध्ये लावणार आणि काय उगवणार. पण आज तिच्या टेरेसवर जी फुलं, भाज्या आणि छोटी छोटी झाडं उगवली आहेत त्यांच्यामुळे सोसायटीतल्या मुलांसाठी छोटासा नेचर क्लब तयार झालाय. म्हणजेच काय, तिच्या रिकाम्या वेळेत तिने स्वतःच्या मनाची तर काळजी घेतलीच, त्यातून इतरांचा सुद्धा फायदा झाला आणि तिचं कौतुक व्हायला लागलं. अजून एक गृहिणी होती जिंची मुलं कॉलेजला गेल्यानंतर ती एकटी पडली होती. तिला एकटं वाटायचं घरामध्ये. शाळेत गणित तिचा खूप आवडता विषय होता. तिने आजूबाजूच्या मुलांना अगदी बेसिक गणित शिकवायला सुरुवात केली. त्यातून तिचा ट्युशन्सचा बिझनेस सुरू झाला. ह्या उदाहरणांमधून आपल्या एक लक्षात येतं
की व्यस्त राहणं, बिझी राहणं म्हणजे खूप काहीतरी मोठा प्रोजेक्ट केला पाहिजे, मोठं दुकान चालू केलं पाहिजे, व्यवसाय चालू केला पाहिजे असं नाहीये. तर अगदी घरातून छोट्या छोट्या गोष्टी केल्या ना तर त्यातून सुद्धा आपण बिझी राहू शकतो आणि साईड बाय साईड आपलं घर सुद्धा सांभाळू शकतो. आज या विषयावर आपण इथे बोलतोय कारण आपल्याला एकत्र चालायचंय. सुवर्णमयी म्हणजे फक्त नाव नाहीये, तर प्रत्येक गृहिणीच्या आत लपलेली शक्ती आहे. तुम्ही बिझी राहण्याचे मार्ग शोधलेत ना की तुम्ही फक्त स्वतःला नाही तर आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही त्यातून प्रकाश दाखवता. खरं सांगायचं ना तर रिकामं बसणं हेच मनावरचं सगळ्यात मोठं ओझं असतं.